नमस्कार मित्रांनो, सुंदर हस्ताक्षर या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट, ठ, ढ, ड, इ, ह, द आता द सांगितलं नव्हतं, परंतु मित्रांनो त्यामध्ये दचा सुद्धा समावेश आपण करू शकतो। जसं ट चांगलं काढलं तर या ठिकाणी फक्त द या प्रकारचं होईल। व्यवस्थित आपण त्याचा विचार करा। एवढाच अक्षर त्यामध्ये राहिलं होतं। आता आपण प या गटातले अक्षर बघणार आहे। आता प म्हणजे काय, तर उभ्या सरळ रेषा त्यामध्ये असतात। यामध्ये प, श, म आणि भ याचा आपण विचार करू। आता मुलं चुकीचे काढताना काय करतात, तर पचा आकार असा गोलाकार वगैरे काढून अशी गाठी वगैरे देतात। श सुद्धा काढताना कदाचित तिरकी रेषा मारतात या बाजूला, पण हे चुकीचे आहे। त्यानंतर म काढताना बरोबर असे घेतात, परंतु इथे वाकवून पुन्हा इकडे घेतात, मग ते अक्षर सरळ वाटत नाही आहे। बघा या ठिकाणी कर्व येतो या। तसंच भचं पण होतं, गोल काढतात पुन्हा वाकवून अशा प्रकारे, आणि इथला बॅलन्स राहत नाही आहे। तर ही चुकीचे अक्षर आहेत, असे काढू नयेत। याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर प व्यवस्थित असं घेऊन खाली याची समान रेषा, म्हणजे पची पहिली रेषा आणि जी इकडची रेषा येणार आहे याची समांतर रेषा येईल असा विचार करावा। त्यानंतर त्याच प्रकारे मग श येईल आणि शची या बाजूला तिरकी रेषा येते। तसंच म इथं आल्यानंतर मात्र इथे सरळ घ्यायला लावणे, हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे यातला, ह्या रेषेचा आडवी रेषा सरळ। आणि त्यानंतर मग भ साठी सुद्धा तोच आपण भाग व्यवस्थित काढावा। ही रेषा व्यवस्थित आली की हे अक्षर सुंदर दिसतात। यातला अंतर जरासं विचार करून ठेवा। काही वेळेला मुलं काय करतात, इथनं सरळ घेतात परंतु इथं बरोबर अंतर कमी करतात, भचं सुद्धा तसंच अंतर कमी करतात। तर ह्या चुकीच्या पद्धती आहेत। या प्रकारे जर आपण चांगले अक्षर काढले तर आपल्याला त्याचा सराव करता येतोय। धन्यवाद।